दृष्टी इंद्रिया सकट वैकुंठीची वाट पंढरी जाणा दृष्टी भरे पाहे दैवत पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे. माऊली रामकृष्ण हरी. मी रुबीना पठाण घेऊन आली तुमच्यासाठी झी 24 तासची आनंदवारी. सोपानाशी ऐशी मूर्ती विश्वकर्ता ब्रह्म म्हणती ऐसे बोले पुराणात सृष्टीकर्ता जो भगवंत जनी म्हणे हा सोपान ब्रह्म अवतरला पूर्ण. या ब्रह्मरूपी सोपान काकांची पालखी सासवडहून विठ्ठल पेठेच्या ओढीनं पंढरीच्या दिशेनं निघाली आहे. सासवडमधून प्रस्थान करून पालखी बारामतीतील ऐतिहासिक पंढरी गावात मुक्कामी होती. ऐतिहासिक शिलालेख आणि प्राचीन मंदिराचा वारसा लाभलेल्या या पणदरे गावात पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलं. वारकऱ्यांच्या रूपात स्वतः विठ्ठल आपल्या घरात अवतरल्याप्रमाणे वारकऱ्यांचा पाहुणचार केला गेला. सोपान काकांच्या पालखीच्या मुक्कामानं नीरा नदीच्या खोऱ्यातील पणदरे गाव यावेळी विठ्ठल भक्तीत नाहून निघालं. चैलारे वैष्णव हो जाऊ पंढरीसी प्रेमामृत खुणा मागू त्या विठ्ठलासी असं म्हणत आता वेगानं वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेनं सरसावली आहेत. वारकऱ्यांचा हा उत्साह, सेवा, भक्तिभाव आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वारीच्या वाटेवरून थेट आपल्यासोबत जोडला आपला वारी मित्र अभिनेता संदीप पाठक. नमस्कार, राम राम, जय हरी माऊली. कुठं आलोय आपण मंडळी? जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्यांचा पालखी सोहळा, दिंड्या, वारकरी आपण कव्हर केले. माऊलींची पालखी, वारी, वारकरी सगळं कव्हर केलं. आणि सासवडून निघाल्यापासून माझी जी इच्छा होती ना, सोपान काकांची पालखी कव्हर करायची आणि सोपान काकांच्या पालखीचं, दिंड्यांचं, वारकऱ्यांचं दर्शन तुम्हाला घडावं. आत्ता इथं ही जी पालखी बघताय ती सोपान काकांची पालखी आहे आणि सोपान काकांच्या पादुकांचं दर्शन मी इथं रांगेमध्ये उभा राहून घेणार आहे. माऊली माऊली रामकृष्ण हरी. आत्ता माझ्यासोबत सासवडचं जे सोपान काकाचं मंदिर आहे आणि तिथले जे महाराज आहेत, जे माझे खूप जवळचे मित्रसुद्धा आहेत, त्रिवेणी महाराज, त्यांना आपण बोलतं करूया वारीबद्दल, दिंड्यांबद्दल, सोपान काकांची पालखी, हा प्रवास या वर्षीचा कसा सुरू आहे. महाराज रामकृष्ण हरी. आणि भेटून फार प्रसन्न वाटलं, बरं वाटलं. आणि आता तुम्हाला बोलतं करायचं आम्हाला. सोपान काकांची पालखी इकडं आलेली आहे आणि निघाल्यापासून कसा प्रतिसाद आहे आणि काय भावना आहेत वारीमध्ये? ब्रह्मसोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला. आणि आपण बघताय की काय हर्ष भरीत सगळं वातावरण आहे. खरं तर पंढरी हे मोठं गाव आहे. इथं 6 वाजेपर्यंत पालखी थांबली तरी दर्शनाची रांग संपणार नाही, इतका ह्याच्यामध्ये हे आहे. पण आपली 14 दिवसाची वारी असते. सोपान काकांच्या पालखीचं प्रस्थान 12 तारखेला अतिशय मोठ्या ह्याच्यामध्ये झालं आणि आजचा 6वा मुक्काम आहे. आणि प्रत्येक पाऊल हे आपल्याला पंढरीकडे जवळ नेत आहे. आणि ह्याचा आनंद आणि सोपान काकांबरोबर चालण्याचा आनंद सर्व थरांमधून त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आनंदाचं वातावरण आहे. तुमच्या काय भावना आहेत? इतका मोठा उत्साह आहे, रांग काही थांबत नाहीये, काय सांगा? खूप मोठा अपाट असा उत्साह आहे आणि खूप पालखीचं नियोजन खूप शिस्तबद्ध चालले आहे. कुठले एकदम फार नियोजन चाललेलं आहे. पार्श्वभूमी सांगतो की सोपान काका पालखी आणि आम्ही माळेगाव जाधवर म्हणजे राजमाता जिजाऊंची माहेरची वंशज. आम्ही राजमाता जिजाऊंची माहेरची वंशज, तर सरसेना धना जाधवरांची वंशज मी. आणि आता जिजाऊंचे माहेरचे वंशज, आमचं भाग्य. लोक
आणि सरसेन धरणाच्या आमचा आणि सोपांकाका पालखी फार पिढ्यानपिढ्या संबंध आहे. एक त्यातलं एक उदाहरण देतो की जो मानाचा आशू असतो आमचे परकाळे नातेवाईक म्हणे त्यांना जो जरी पटक्याचा मान तो आमच्या माळेगाव संस्थांनी दिलेला आहे. जरी पटक्याचा मान असतो आशवाला तो आमच्या माळेगाव संस्थांनी दिलेला आहे. अश्वला जरी पटक्याचा मान हो. असतो. जसा अंकलिका संत ज्ञानाची मान अंकलीकर चितोळे तसं माळेगावांनी सोपांकाका पालखीला दिलेला आहे. तेवढंच माऊली उत्साह वाढत चाललेला आहे. सोपान काकांची पालखी आलेली आहे. पादुकांचं दर्शन आणि इकडनं जेवण करून पालखी पुढच्या प्रवासाला निघणार आहे. माऊली हा उत्साह कधीच कमी होणार नाहीये. मंडळी आता माझ्या सोबत पंढरे गावातल्या सगळ्या माऊली या ठिकाणी उभ्या आहेत. त्यांना जरा बोलतं करूया कारण तुम्ही ना त्यांचे चेहरे बघा. आमचे कॅमेरामन बघा टिपतायत सगळ्यांचे चेहरे आणि कशा हसतायत बघा ना माऊली. आगा माय 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 आगा का 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 काय उत्साह आहे, काय आनंद आहे, काय चेहऱ्यावर हसू आहे. आता या आनंदाचं आनंदवाडीमध्ये त्यांना कारण विचारूया. हे जे हसू आहे ते काय एवढं फुललेलं आहे. माऊली काय सांगा. दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे सोपान काकांची एक दिंडी जेवायला येते. ही आमची 60 वर्षाची परंपरा आहे. म्हणजे सिद्धरामबाईजी जगताप यांच्यापासून ती सुरू झाली पण ती आजतागायत आज आमची 5वी पिढी सुरू आहे. पण तरी ती आम्ही दिंडी बोलावतो, जेवायला घालतो. ते सगळे जेवल्यानंतर आम्ही इथं पाया पडायला येतो. आमच्यातला घरचा एकही जण वारकरी सगळे जेवल्याशिवाय जेवत नाही. आणि इथं आलो इतका आनंद होतो की आम्ही अगदी पळत येतो. म्हणजे कंटाळलेलो असतो, सकाळपासून आम्ही उठतो, उपवास करतो, जेवणं घालतो आणि परत इथं दर्शनाला येतो. पण हा दर्शनाचा शीन पालखीकडे बघितलं की निघून जातो. आणि अंदाजे किती लोक तुमच्या घरी दिंडी आमच्याकडे 100 माणसं असतात. 100 जण. 100 जणांची दिंडी असते. हे बघ, आनंद बघा ना किती. 100 वारकऱ्यांना त्याचा आनंद आहे. एरवी समजा नवरा म्हणला अगं गरम गरम भाकर कर ग, सकाळी केली ती गपचिप खा. पण वारकऱ्यांना वाढताना उत्साह आहे का नाही? आनंद आहे, खूप आनंद आहे. कमूनच असतो. खूप आनंद. हो, कशामुळं? पांडुरंगाच्या कृपेमुळं. पांडुरंगाच्या कृपेमुळे. ताई तुम्ही काय सांगाल? मी एवढं सांगेल की पांडुरंगाचरणी की सगळ्या मुलींचं म्हणजे बायकांचं जीवन चांगलं जावं आपल्या ह्या भारतामध्ये. आणि हे जे अत्याचार वगैरे सुरू आहेत त्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. आळा बसला पाहिजे. एवढं एवढी कडे आमची सोपान काकांकडे खूपच आभार. म्हणजे मला फार तुमच्या ज्या भावना आहेत, फिलिंग्ज आहेत त्या मला खूप पटल्या. मी त्याच्याशी सहमत आहे की त्या असं म्हणाल्या की महिलांवर, लहान लहान मुलींवर जे अत्याचार होत आहेत ते थांबले पाहिजेत एवढं पांडुरंगाकडे मागणं आहे. त्यांचंही मागणं आहे. आमच्या संपूर्ण झी24 तासच्या टीमचं सुद्धा पांडुरंगाकडे हेच मागणं आहे की महिलांवरचे अत्याचार पूर्णपणे थांबले पाहिजेत. पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा अलीकडले मला पलीकडले पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा अलीकडले मला पलीकडले पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा. मी आत्ता पंढरीचं जे ग्रामदैवत आहे
भैरवनाथ त्या मंदिरात आहे, त्या गाभाऱ्यात आहे आणि इथे असंख्य वारकरी येतात, इथे दर्शन घेतात. जाणून घेऊया त्या मंदिराचं महत्त्व आणि आज कसा प्रतिसाद आहे मंदिराबद्दल. माऊली, तुमचं नाव काय? माझं नाव राहुल. राहुलजी इथले पुजारी आहेत, जाणून घेऊया. मंदिर खूप पुरातन आहे. जे याचा मंदिराचा जीर्णोद्धार 1843 साली झालेला आहे. 1843. हा येस, शके 1843. चला बोला पुंडली. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संताराम महाराज की जय. ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे माऊली. या, हा कर्णा आहे. सोपान काकांची पालखी निघाली. पंढरीमध्ये मी आहे आणि जगताप फॅमिली मला भेटायला आली होती. ते म्हणजे सर, आमचा फार जुना वाडा आहे आणि पालखी येणार म्हणल्यानंतर, वारकरी येणार म्हणल्यानंतर आमची तयारी जी आहे ती जय्यत असते. एकदा वाड्यामध्ये या. मी म्हणलं चला वाड्याला व्हिजिट करू. जुना वाडा आहे, जगतापांचा वाडा आहे. संपूर्ण कुटुंबाला भेटू. या. तर जगताप वाड्यामध्ये आम्ही आता स्थिरावलेलो आहोत आणि इथे सगळ्या माऊली आहेत, आजोबा आहेत आणि या सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह बघा ना, स्माईल बघा ना. वारकरी येणार, वारी येणार, दिंड्या, पालखी येणार म्हटल्यानंतर वातावरण कसं असं ताजंतवानं झालेलं आहे, प्रसन्न झालेलं आहे. जरा त्यांना बोलतं करूया. माऊली, कसं वाटतंय आज तुमच्या गावामध्ये पालखी, दिंड्या, वारकरी आलेत आणि सगळेजण, प्रत्येकाच्या घरामध्ये वारकऱ्यांची व्यवस्था आहे? एकदम आनंद वातावरण तयार झालं आणि प्रत्येकाच्या घरी दिंडे येतात तिथं जेवणासाठी आणि ते बी जेवण साधं असतं, म्हणजे असं गोड नसतं. बाजरीची भाकरी, पिठलं, त्याचा तोंडाला पाणी. पण प्रत्येक घरामध्ये अंदाजे किती वारकऱ्यांना जेवण दिलं जातं तुमच्याकडे? आता आमच्याकडे 150 वारकरी आलते. 150. आणि प्रत्येकाकडे मग वाटून जातात. कोणाकडे 100 जातात, कोणाकडे 50 जातात. प्रत्येक घरटी वारकरी जातात आणि त्यांना पोटभर घेऊनच जातात. घेऊनच तिथनं पालखीतनं
तिथनं पालखीनं घेऊनच यायचं. चला म्हणते हा हा कारण पाहुणे आग्रहानं बोलवलं जातं. हो आग्रहाने बोलवलं. आता हा तुमचा जुना वाडा आहे, किती वर्षापूर्वीचा असेल? जवळजवळ 150 वर्ष झाली. 150च्या पुढे. 150च्या पुढे. 150. आणि ही परंपरा किती वर्षापासून आहे? वारकरी येतात. वारकरी येतात तर 100 वर्ष झाली. आज तुमच्या आजोबा म्हणजे 100 वर्ष पिढ्यानं पिढ्या चालू आहे. 100 वर्षापासून. आणि ही परंपरा खंडित झालेली नाही. नाही अजिबात नाही. म्हणजे काही होऊ द्या गाड्या, हा काही झालं तरी वारकऱ्यांना अन्नदान करायचं. हा प्रमुख जे दिंडीचे मालिका असतात ना ते दिंडी घेऊन आपल्या घरी येतात स्वतःहून. म्हणजे आता सांगावं लागत नाही किंवा बोलवावं लागत नाही. मग आले की त्यांचा मग पाहुणचार होतो. त्यांना आले की दारामध्ये 2 पाट टाकलेले असतात, त्यांचे पाय उचले जातात, गंध लावला जातो. नंतर तुळशी घेऊन येणारी एक स्त्री असती त्यांची सुद्धा पूजा करतात. पूजा करतात. परत पाणी पाजणारी जी हंडा घेऊन घेऊन येते येते त्या माऊलीचे सुद्धा पाय धुवून त्याची पूजा करायची. कुंकू लावायचं, फुल हा. व्हायचं, आशीर्वाद घ्यायचे. आई काय 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 साड्या तुळशीवाल्यांना साडी देतो, अंडावाल्यांना, हो का? त्या महिला त्यांना विनाकऱ्यांना टॉवेल टोपी. टावेल टोपी. आणि महिला जी आहे जी तुळस डोक्यावर घेतली आहे, हांडा डोक्यावर आहे, तिची पूजा आणि साडी द्यायची तिला. वातावरण असं पॉझिटिव्ह झालेलं आहे. आणि या पॉझिटिव्ह वातावरणामध्येच काहीतरी होऊन जाऊ दे, अभंग वगैरे, हा दणका आवाजात होऊन जाऊ दे, सगळे मिळूनच. तुम्हालाही म्हणायचं, आवाज कसाही असू द्या, म्हणायचं. आला विठ्ठल पाहुणा, आला विठ्ठल पाहुणा, आला माझ्या घरी, आला माझ्या घरी, लिंबलोन करा सावळ्याला, लिंबलोन करा सावळ्याला, लिंबलोन करा सावळ्याला. दूरच्या देशीचा बहु आवडीचा, दूरच्या देशीचा बहु आवडीचा, दिवतडीचा नारायण, दिवतडीचा नारायण, आला विठ्ठल पाहुणा, आला विठ्ठल पाहुणा, आला माझ्या घरी, आला माझ्या घरी, लिंबलोन करा सावळ्याला, लिंबलोन करा सावळ्याला, लिंबलोन करा सावळ्याला. अवघे माझे गोत्र मिळाले पंढरी, अवघे माझे गोत्र मिळाले पंढरी, आपुल्या माहेरी धन्य बले, आपुल्या माहेरी धन्य बले, आला विठ्ठल पाहुणा, आला चालू द्या, चालू द्या. आला माझ्या घरी, आला माझ्या घरी, आला विठ्ठल पाहुणा. गावकरी वारकऱ्यांमध्ये विठ्ठल बघतात. घरात येण्यापूर्वी पायावर पाणी टाकलं, पाटावर उभं केलं जातं, गंध पायाला लावलं जातं, फूल वाहिलं जातं, पाया पडतात. आणि ज्या तुळशी घेऊन महिला आहेत, ज्या हंडा घेऊन आहेत, त्यांना साडी नेसवली जाते, साडी दिली जाते, टावेल टोपी दिली जाते वारकऱ्यांना. वारी म्हणजे फक्त वारी पंढरपूर ते आळंदी, आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर, दिंड्या पालख्या घेऊन पंढरपूरच्या दिशेने चालणं नाहीये. तर हे सगळं वारीमध्येच आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा आहे. आणि ही आपण जपली पाहिजे, टिकवली पाहिजे, वाढवली पाहिजे. बघा आनंदवारी. रामकृष्ण हरी. चला रे गोपाल हो जाऊ पंढरीशी, वाळवंटी काला केला ब्रह्मराशी, मन मिळाले गोपाळ घाली ताती हुंबरी, आनंद वांकुल्या दावीत चालले पंढरी. वारीची वाट म्हणजे विठ्ठल भक्ती, प्रेम आणि बंधुभावाचं अखंड दर्शन. विठ्ठलाचं नाम घोषत
सर्व थकवा दूर करून वारकरी आनंद आणि उत्साहात पंढरपूरच्या दिशेनं वेगानं वाटचाल करतायत. वारीतील हाच उत्साह आणि भक्तीचा सोहळा आपल्यापर्यंत घेऊन येतोय झी 24 तासवर माझ्यासह अभिनेता संदीप पाठक. वारीचा प्रवास सुरू आहेच, पण आजच्या भागात इथंच थांबतोय. तोवर मुखी असू द्या नाम रामकृष्ण हरी आणि पाहत रहा आनंदवारी.